हार्दिक स्वागत MPL कडून. आपण पाहतोय हे मानगाव प्रीमियर लीग मध्ये जे सर्व खेळाडू आहेत ते आज या मैदानावरती उतरलेत. रती महारथी सर्व खेळताना पाहायला मिळाले 4 दिवसामध्ये. आणि ते सर्व जे खेळाडू होते ते आपण जर पाहिलं तर ते ना पैशासाठी खेळले, ना नावासाठी खेळले, ना भावासाठी खेळले. ते खेळले ते आपल्या संघासाठी, पूर्णपणे आपल्या संघासाठी ते झुरत राहिले, लढत राहिले आणि आज निलेश उभारे फायनल या खेळण्यासाठी. जर खेळाडूंनी हाफ सेंचुरी मारली तर मम्मू याच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे निलेश उभारेसाठी. सामन्याला होईल या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर त्याला 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. सौरभ विचारे आणि विजय वाडबल आणि संकेत मुंडे यांच्याकडून. तर गोलंदाज कुठला असेल, फलंदाज कुठला असेल तर नक्कीच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नादिश आणि तौफिक. गोलंदाज आहे प्रशांत उर्फ भाऊ. प्रशांतच्या नावावरती होता कालचा दिवस, आजचा दिवस कोणाच्या नावावरती आहे तर नादिश आणि मसूदच्या. प्रत्येक बॉलरसाठी 201 रुपये प्रत्येक विकेटसाठी व्ही-मार्ट यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 201 रुपये. तर मॅचची जान सामन्याला झालीये सुरुवात. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या एसटीने, देखणा स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून तौफिकनी लगावलाय हा पहिलाच चौकार. थँक्यू डीजे. तर मैदानावरती काय घडतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. षटकर येणं अजूनही बाकी असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रशांत. सुरेख चेंडू, सुसाट चेंडू, रंपाट चेंडू, एक एक्सप्रेस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एकही धाव येत नाहीये. धावसंख्या स्थिर, 4 धावा धावफलकावरती आहेत. जर आपण पाहिलं तर आज या मैदानावरती जे हे खेळाडू आहेत ते पूर्णपणे झुरतायत. ते एक चढ उतार सामने सर्व आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख फटका, टायमिंग आहे परफेक्ट. या फटक्यावरती फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळणार आहेत 4. थँक्यू डीजे. मी विनंती करतो मंगू जाधव यांनी षटकातील संतोषभाई खडतर यांचं स्वागत करायचं आहे. वा भाई वा, पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि हा आहे मानगाव प्रीमियर लीग चौकार. संतोषजी खडतर यांचं स्वागत करायचं आहे. थँक्यू डीजे. डान्सिंग अंपायर हिरामनजी खरकर सरांचा जलवा तुम्ही पाहतायच. तर मैदानावरती या खेळाडूंचा जलवा तुम्ही पाहताय. स्ट्राईकला आहे तौफिक. 3 चौकाराचं योगदान करतो. महेश पवार यांनी अल्ताफभाई धनसे यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचंय. साठी यॉर्कर, जशास तसे प्रतिउत्तर. यष्ट्या उद्ध्वस्त. आणि प्रत्येक विकेटसाठी व्ही-मार्ट कडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि दीपक शेठ जाधव यांच्याकडून सुद्धा या विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. सौरभ विचारे यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू डीजे. नक्कीच प्रशांत बद्दल जर म्हटलं तर म्हणूया की एखाद्या खेळाडूला जर त्याच्याकडून धावा खर्च होत असेल, तो जर खचत असेल तर त्याला तुम्ही खचून देऊ नका. टाळ्यांचा प्रोत्साहन झाला श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव या संघाकडून. आणि त्या उत्साहामध्ये त्यांनी हॅट्रिकसाठी 501 रुपयाचं पारितोषिक अशोकदादा टेटगुरे यांच्याकडून. तसेच 1000 रुपये ममुदादा चव्हाण यांच्यातर्फे. धन्यवाद. नवीन फलंदाज स्ट्राईकला आहे इम्रान.
सडी यॉर्कर पुन्हा एकदा त्याच दिशेला आपण पाहिलं तर मिड ऑफला फिल्डर आहे तिथे एकच धाव मात्र घेतली जाते. एक धावेवरती मानले या दोन्ही खेळाडूंनी समाधान. धाव संकेत एक निव्वळ. संतोषबाई खडतर यांच्याकडून प्रत्येक 6 ला 555 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोणत्याही आपल्याला खेळाडूने पाहायला माहिती आहे. हा 6 मारला तरी त्यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या झाली आहे 13. षटक क्रमांक झाले पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. तर आता पाहायचंय या पुढील 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत इम्रान. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे नादिशने अजून आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन नाही केलंय. स्ट्राईक त्याच्याकडे अजून आली नाहीये. त्याची खेळी सुद्धा बाजूला आहे अजूनही. पहिला चेंडू घेतलीये बॅटची कडा सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय. फलंदाज बाद. इम्रान बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. ह्या विकेटसाठी दीपक शेठ जाधव यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. आज या मैदानावरती अटीतटीचा सामना होणार यात मात्र काही शंका हॅलो. नाहीये. ह्या विकेटसाठी दीपक शेठ जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याकडे आलेलं आहे. तर सामना थोडा फास्ट खेळायचा आहे विनंती असणार आहे. कारण की श्रीगणेश स्पोर्ट्स मानगाव संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे याची दक्षता घ्या. गोलंदाज संकेत पहिल्या चेंडूत आणि सफलता प्राप्त केल्यानंतर आता दुसरं ओव्हर चेंडू. हॅट्रिक घेतली तरी 501 रुपयाचं पारितोषिक अशोकजी टेडगुरे आणि ममू जाधव चव्हाण. तर आपण पाहतोय या मसूद गजगे आहे स्ट्राईकला आजच्या दिवसातील हिरो आहे. नॉन स्ट्राईकला आहे नादिश. गोलंदाज सज्ज होईल मयूरभाई संकेत. शेठ यांना विनंती असेल व्यासपीठावर जायचंय. मयूरभाई पहिला व्यासपीठावर जायचंय, चेंडू विराजमान व्हायचंय. आणि या चेंडूवरती प्लीज 4 सहकार्य धावा. करताय. जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये काय घडतंय तर धावा सुद्धा येतात आणि धावा रोखल्या सुद्धा जातात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावी विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये. तुमच्याकडे जर आपण पाहिलं तर बळ नसेल तर त्या शक्तीचा काही उपयोग नाहीये. आणि त्याच टेक्निकने आपण पाहतोय आज मसूद गजगे मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की हर्षद 2 मिनिटं दे, फक्त 2 मिनिटं दे. हा डगआउट पूर्ण खाली करायचा आहे. एक साईडला व्हायचा आहे. गणेश फोर्ट तिथे यायचा आहे. गणेश फोर्ट तिथे उभा राहायचा आहे. गणेश फोर्ट सगळं सामना थांबवायचा आहे. काळोख झाला तरी चालेल. सामना थांबवायचा आहे. बरं ठीक आहे. रॅपिडो इव्हेंट्स नाही डगआउट बनवलेला आहे सर. तो सिर्फ बाहेरून कमेंट करू नको. ऐक जरा, तिकडे जाऊन थांबायचं आहे. अदरवाईज सामना थांबवला जाईल पूर्णपणे. डगआउट खाली करा. तुम्ही मागे व्हा. डगआउट मध्ये बसा. गणेश फ्लोट प्लीज. हरेश गजमल सहकार्य करा. मागे व्हा. लाईन बघ कुठे. मागे व्हा. मित्रांनो थोडं सहकार्य करा. तुम्ही आपली स्पर्धा आहे ही मानगाव प्रीमियर लीग आपल्यासाठी भरवली आहे. प्रेक्षक थोडे आज आपण पाहतोय जास्त हजेरी आहे कारण की फायनल डे आहे मित्रांनो. त्यांना सुद्धा आतुरता आहे की कोण जिंकेल आणि कोण हारेल. तर थोडं सहकार्य करायचं आहे. षटकातील आपण पाहतोय
चौथं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज संकेत. एक 30 गोलंदाज आहे, त्याच्या समोर आहे नादिश, ज्याने आपला अजूनही वैयक्तिक अकाउंट ओपन नाही केलं आहे. तर नादिश किती धावेने अकाउंट ओपन करेल? चौथं चेंडू, मोठा फटका, टायमिंग परफेक्ट, लॉफ केलाय 6 धावांसाठी. नादिशने मात्र आपलं वैयक्तिक खातं 6 या धावेने खोललंय. सुरेख फटकेबाजी इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक हो, थोडं सहकार्य करा, विनंती करतोय मावे बाप प्रेक्षकांना. मित्रांनो, हत्ती गेलाय, शेपूट राहिली आहे. फक्त आणि फक्त फायनल मॅच आहे बाकी. मित्रांनो, थोडं सहकार्य करा. सामने आपलेच आहे, स्पर्धा आपली आहे, माणगाव प्रीमियर लीग. फक्त आपण सीमारेखेच्या बाहेर 1 फूट मागे राहा, बस. बाकी काही नाहीये, कारण की आपल्याच खेळाडूला दुखापत होईल. आपल्याच तालुक्यातले खेळाडू आहेत. धावसंख्या झाली आहे 24 धावा. धावफलकावरती धावा आहे 24. षटक क्रमांक प्रगतीपदावरती आहे. दुसरं गोलंदाज संकेतचं. षटकातील 5वा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, सरळ ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा केला जातोय इथे प्रयत्न. जर परफेक्ट हिट झाला असता, जर हा खेळाचा भाग नाहीये आणि जर शिवा क्रिकेट सुद्धा नाहीये, आणि इथे आपण पाहिलं तर परफेक्ट हिट तिथे होत नाहीये आणि दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या क्रीजवरती मैदानात पाहायला मिळतील आपल्याला. जर हे 2 फलंदाज शेवटपर्यंत थांबले तर नक्की 70 ते 80 धावा या बनवल्या जातील त्या रॅपिडो मोरबा या संघाकडून. गोलंदाज सज्ज संकेत, शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. 1 धाव मात्र घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या धावफलकावरती येते तब्बल 26 धावा. 26 ऑन द बोर्ड. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांनो टाळ्या शिट्ट्या झाल्याच पाहिजे, आनंद इथे दाखवण्यात आलाच पाहिजे, परंतु कोणत्याही खेळाडूला त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेऊया. कारण नक्की जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, शिट्ट्या झाल्या पाहिजे. आनंद घ्या. खेळाचा मनमुराद आनंद उठवणं आपलं नक्कीच कर्तव्य आहे आणि आपला अधिकार सुद्धा आहे, परंतु कोणत्याही खेळाडूला त्रास होणार नाही याची दक्षता आपण घेऊया. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत उर्फ भाऊ. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय पॅडवरती आपटलाय. त्यानंतर इथे ही 1 धाव मिळते. या तर इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू ती सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा चेंडू, मोठा फटका आडवा बॅटने खेळला. ऑन साइडला फिल्डर आहे, थोडा फंपल, त्यानंतर चेंडू निसटलाय 4 धावांसाठी. हॅलो, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रशांत उर्फ भाऊ. सुरेख गोलंदाजी. हा चेंडू अचूक टप्प्याचा होता. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतली थोडी उसळी, सरळ यष्टीरक्षकाचा घेतला वेध
आणि हा चेंडू आहे निर्धाव, एकही धावेत नाहीये. धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, 31 ऑन द बोर्ड. या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडू येणं बाकी असणार आहे. 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रशांतने. हा मोठा फटका येतोय, लॉफ केलाय, चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळणार आहेत या फटक्यावरती 4. हॅलो हॅलो, आपण हरेश शेठ गजमल यांच्याकडे आलेलो आहोत. हरेश शेठ, किती एक्साइटेड आहात? 2 महिने ज्या स्पर्धेची वाट बघतोय ती आज स्पर्धा आहे आणि आमचं लक्ष 1 नंबरच्या ट्रॉफीवरच आहे. मोठा फटका आडवा बॅटने पुल केला, ऑन साइडला फिल्डर नाहीये तिथे, धावा मिळतील 4. निसार भाई, हॅलो निसार भाई, चौकार षटकारांची आतिषबाजी चालले, काय बोलाल? चौकारचा महाराजच आहेत. आजचा कप हा आमच्या मतीने अल्ताफ धनशाच्या नावावर करणार, ही आमची अशी अपेक्षा आहे. घेतल्याशिवाय जाणार नाही. होऊ दे टाळ्या एकदा जोरदार रॅपिडो साठी. रॅपिडो इव्हेंट मोरबा अगदी जल्लोषात आपण पाहतोय, फलंदाजी करतायत, आनंद उत्साह ओसांडून वाहतोय. हा चेंडू आहे नो. डान्सिंग अंपायर हिरामनजी खरकर संघ साधतायत. हा चेंडू आहे नो. आणि हर्षल आपण पाहतोय पंच, आणि आज जर तुमचा संघ जिंकला तर काय जल्लोष असेल? आज जर संध्याकाळपर्यंत आमचा संघ इन्शाअल्लाह जितला तर तुम्ही बघा मोरब्यामध्ये कसा जश्न होणार आहे तो इन्शाअल्लाह. आणि फलंदाजांना जर त्यांनी जबरदस्त षटकार चौकार ठोकले तर खांद्यावर उचलून आणायला होते. त्यांना डोक्यावर उचलून पुऱ्या गावाचा घेरा घेणार, आणि खास करून जेवढी मेहनत तौसिफ राऊतने केली नाही एवढी या टीमीसाठी कोणी नाही केली नाही. लय आम्ही त्यांचे आभारी आहोत ज्यांनी आम्हाला आज फायनल पर्यंत घेऊन गेलेला आहे. तौसिफ साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तौसिफ राऊत साठी जोरदार टाळ्या. आपण आता पुन्हा जाणार आहोत आमचे हरेश शेठ गाजवळे यांच्याकडे. पुढचा चेंडू गोलंदाज आहे प्रशांत. आणि काय घडलंय? हा चेंडू आहे निर्धाव. 1-1 चेंडूवरती टाळ्या वाजतायत, 1-1 चेंडूवरती शिट्ट्या वाजतायत. राकेश सर क्या कहेंगे, काय चाललंय हे इथे? आणि नेमके तुम्ही बाजूबाजूला येऊन बसलेत, सक्के शेजारी, आणि भांडण व्हायचं इथे खूप छान दिसतोय. नक्कीच आम्ही फायनल मारणार आणि मारणारच, कारण आमचे खेळाडू एवढे तयारीत आलेत सर की ते आम्हाला आधीच बोले सर ती तुम्ही दिलेली ट्रॉफी आणि ही ट्रॉफी दोन्ही पण सोबत आम्ही घेऊन जाणार. आणि जर तुमचा संघ जिंकला तर जल्लोष कुठे, माणगाव मध्ये की घोटवळ मध्ये? माणगाव मध्ये पण, घोटवळ म्हणजे माणगाव पासून अगदी माणगावच्या टोकापर्यंत म्हणजे घोटवळ पर्यंत आम्ही जल्लोष करणार. आणि जिंकल्यानंतर टी शर्ट कोण काढणार? टी शर्ट तर आम्ही सगळेच काढणार आहोत. आम्ही ठरवूनच आलो इथे नाचायचं, सगळे टी शर्ट काढून नाचणार आणि जल्लोष करणार. आणि एकूणच आता मात्र सिरियस, आता थोडीशी आपला कॉमेडी झालेली आहे, तर लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. आमचं हे आता असंच चालू राहील, टाळ्या शिट्ट्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु एकूणच ही स्पर्धा माणगावकरांसाठी किती महत्वाची आहे? ही स्पर्धा खरोखर अतिशय माणगावकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि अशाच स्पर्धा होत राहोत याशी त्यांना मी शुभेच्छा देतो. हर्षल हा धन्यवाद यासिन सर. पुन्हा एकदा गोलंदाज आहे निलेश. रिव्हर्स अटेन आणि परफेक्ट शॉट. या फटक्यावरती सुद्धा मिळतील 4 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. चौकार. तर नक्कीच आपण पाहतोय केला होता हा अट्टहास आणि नक्कीच ही यशस्वीरित्या वाटचाल करतीये स्पर्धा माणगाव प्रीमियर लीग 2021. सर्वांचं ध्येय आहे ही स्पर्धा, या स्पर्धेवरती आपलं वर्चस्व गाजवायचं. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसला, हा प्रयत्न फसवला गेला.
गोलंदाज निलेश याच्याकडून. पण दोन्ही संघांना माझी विनंती आहे, कुठलाही सामना कोणीही जिंको, विजय हा क्रिकेटचाच आहे. कुणीही टी शर्ट काढायची नाहीये, कारण की हे जे टी शर्ट तुम्हाला दिलेत ही मानगाव प्रीमियर लीगची शान आहे. तर ती टी शर्ट तुम्ही काढायची नाहीये, ही माझी एक विनंती आहे. गोलंदाज सज्ज निलेश. मोठा फटका येतोय, ऑन साइडला फिल्डर आहे तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक आणि एकच धाव घेतली जाणार. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 45 धावा. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा. तशीच रोहित हिट फलंदाजी करावी लागेल. इक्बाल शेठ धनसे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. लेग बिफोर विकेट. विकेटचं पतंग. नाचो नाचो. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय काय होतोय, जल्लोष होतोय, बाकी काही होत नाहीये. आणि आता मैदानावरती हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या अशी जोडी म्हणूया आपण. फलंदाज आहे नवीन फलंदाज मुशरफ आणि त्याच्या समवेत आहे मसूद. दोन्ही आपण पाहिलं तर बंधू आहेत, एक हार्दिक पांड्या एक कुणाल पांड्या. तर विनंती आहे श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव, कुठलीही आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये, तुम्हाला फलंदाजी करायची याची दक्षता घ्यायची आहे. तर दोन्ही बंधू मैदानावरती आहेत आणि त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर निलेश एक नामवंत गोलंदाज सफलता प्राप्त केली आहे, यशस्वीरित्या गोलंदाजी आतापर्यंत केली. या गोलंदाजाने षटक क्रमांक 14 प्रगतीपदावरती आहे. आज या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आमचं जे साथ दिलंय आणि ज्यांच्यामुळे आम्ही पुढे शब्द बोलतोय ते म्हणजे हेमंत सर आहे. स्कोअरबोर्ड पूर्णपणे 4ही दिवस आमच्यासोबत एक अचूक धावा त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितल्या जातात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मोठं स्वप्न पाहिलं होतं, स्वप्न साकार करता येणार नाहीये कारण की समोर गोलंदाज आहे निलेश. धावसंख्या धावफलकावरती आहे 45. धावसंख्या स्थिर 45 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, एक निर्णायक षटक हाताळले म्हणूया गोलंदाज निलेशने. कमबॅक केलाय या मॅच मध्ये. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा प्रयत्न फसला, पुन्हा प्रयत्न फसवला गेला. हा चेंडू आहे निर्धाव, एकही धाव येत नाही या चेंडूवरती. षटक क्रमांक 14 समाप्त. चौथ्या षटकाची सांगता 24 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आहे ती तब्बल आपण जर पाहिली तर 45 धावा. श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव, कुठलाही वेळ आपण खर्च करायचा नाहीये मित्रांनो, तुम्हाला यानंतर फलंदाजी करायची आहे. कारण की क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेट प्रेमींचं एकच असतं की नो व्हॅलेंटाईन डे, नो चॉकलेट डे, नो रोज डे. फक्त एकच असतं की मला बॅटिंग दे, बॉलिंग दे, तेवढं नाही जमलं तर क्षेत्ररक्षण तरी दे. असं असतं या क्रिकेट प्रेमींचं. कारण की एक वेळेस मुलगी सोडून गेली तरी बेहत्तर, पण क्रिकेटची मॅच जर हातातून निसटली ना तर एक एक रात्र झोप येत नाही. आणि तीच झोप आज कोणाची उडणार, कोण हरणार आणि कोण जिंकणार हे आपल्याला पाहायचं मैदानावरती. बाहेरून प्रेक्षकांनी आवाज द्यायचा नाहीये मित्रांनो. चेंडू झाल्यानंतर षटकार आला किंवा चौकार आला तर तुम्ही जल्लोष करा, पण चेंडू टाकताना तुम्ही ओरडू नका. गोलंदाज आहे रोहित, हाच तो कालचा हिरो ज्याने या संघाला फायनल मध्ये आणलंय. बॅटची घेतली एकाडा, क्षेत्ररक्षकाला शोधलाय तिथे मसूद. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे मास्टर. मंगू जाधव, आपल्याला अजून नारळ फोडायला लागतील. वारंवार इथे क्रॅम्प येत आहेत, वारंवार इथे आपण पाहतोय खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. किरण खैरे यांच्यासाठी सुवर्ण संधी. चौकार किंवा षटकार जरी मारला तरी मुकुल, मयूर आणि केदार यांच्यातर्फे प्रत्येक षटकारासाठी, चौकारासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपये अध्यक्ष मंगू जाधव यांच्यातर्फे आलेले आहेत. कमालीचा ॲटमॉस्फिअर, असाच ॲटमॉस्फिअर होणार होता याचा अंदाज मंगू जाधव आणि त्यांच्या सर्व
संघ सहकार्यांनी इथे साधला होता आणि आपण पाहतोय एक अप्रतिम अद्वितीय माणगाव गावाची शान अशी ही स्पर्धा MPL अर्थात माणगाव प्रीमियर लीग 2021. ज्ञानदेवजी पवार साहेब यांचं सुद्धा मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत. विनंती आहे व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज रोहित स्ट्राईकला आहे कीर्तन. सुरेख फटका देखना स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळणार आहेत 4. थँक यू डीजे. नक्कीच क्षेत्र हे कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर तुमचं कष्ट प्रामाणिक असेल तर तुमच्याहून यशाला सुद्धा पर्याय नाहीये. धावा झाल्या धावफलकावरती 49 धावा. पुन्हा एक गोलंदाज रोहित आडवा पाडणे पुल पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा 4. थँक यू डीजे. भाभी नाही तर फलंदाज किरण समोर आहे जो वारंवार चौकार षटकार लगावतोय. बॅक टू बॅक 2 4 मारल्यानंतर तिसरा जर चौकार लगावला तर मंगू जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फलंदाज किरण याच्यासाठी षटकातील पुढील चेंडू गोलंदाज रोहित. ओहो हो 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 इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. सुरेख गोलंदाजी. व्हॉट फॅन्टॅस्टिक बॉलिंग. रोहित कमबॅक पद्धतीचा चेंडू. हर्षल इथे धनसे यांचं इथे आगमन झालेलं आहे. माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं मी त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना स्थानपन्न होण्याची विनंती करतोय. त्याचप्रमाणे मी वैभव शेठ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांचं आदरातिथ्य करावं. धन्यवाद इक्बालजी, आपण इथे आलात आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आभार. हर्षल हॅलो डीजे मास्टर. त्यानंतर सन्माननीय ज्ञानदेवजी पवार यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा निलेशजी यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि पाहुण्यांचं इथे आदरातिथ्य. हॅलो इथे ज्ञानदेवजी पवार यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. सुरेख फटका ऑन साइडला खेळला जातो. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा केलाय तिथे प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते यशस्वी. सुरेख रन इन द बेट विकेट. डीजे आणि आत्ताच जो झेल टिपला होता विकेटच्या मागे त्यासाठी सन्माननीय दीपक शेठ जाधव यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद दीपकजी. आणि त्याचप्रमाणे अमर शिंदे यांनी सुद्धा एक झेल टिपला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे. हर्षल धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली 55 धावा धावफलकावरती येतात. 56 धावांचं एक कडवं आव्हान असणार आहे. ते आपण पाहिलं तर श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव संघासमोर. तर विनंती असेल रॅपिडो मोरबा मैदानामध्ये उतरून त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. निर्धारित 30 चेंडू मध्ये 56 धावांची गरज. 30 चेंडू 56 धावा. डीजे सनी आज आमच्या सोबत जुळलेत तर असं वाटतंय की हा सामना कोण जिंकेल आणि कोण हारेल कारण की याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. पण तुमचं जे मनोरंजन चालू आहे डीजे सनी खूप छान. एक डान्सिंग अंपायर हिरामन सरांना सुद्धा मजा येते आणि सर्व प्रेक्षकांचे सुद्धा पाय हलतात. संतोष भाई खडतर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आपण पाहतोय सनी गुलगुले यांनी जर षटकारांची हॅट्रिक केली तर शुभम जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. एक खेळाडूवरचं दुसऱ्या खेळाडूवरती असलेलं हे प्रेम कारण की शुभम जाधव एक माणगाव एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा खेळाडू त्याच्याकडून ही बक्षीस येते. तर या 30 चेंडूमध्ये 56 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण जातोय या यासीन सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. काय वातावरण बनलंय. अशा प्रकारचं वातावरण बनण्यासाठी किती मेहनत करावी लागते
हे मंगू जाधव आणि त्यांच्या सर्व सहकारी, मग भाई दसवते असतील, त्याचप्रमाणे मुकुल मेहता असतील आणि रोहित रातवडकर यांनी दिवस रात्र इथे मेहनत केलेली आहे. 2-2, 3-3 वाजेपर्यंत रात्री इथे जागून या स्पर्धेसाठी तयारी केलेली आहे. मग ते मैदान असेल, मग ती खेळपट्टी असेल, किंवा हे प्रेक्षकांना बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी आपण पाहतोय जे मंडप उभारलेले आहेत. प्रत्येक राजकीय आणि त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचे इथे आपण कटआउट्स पाहतोय. बरेचशा इथे ॲडव्हर्टाईज आपण पाहतोय. आणि रॅपिडो इव्हेंट्स मोरबा आणि त्याचप्रमाणे गणेश स्पोर्ट्स यांना विनंती आहे की आपण सीमारेषेच्या जरा बाहेर बसा, कारण बायचान्स तिथे एखादा चेंडू अडला गेला तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आपण किती आनंदी आहोत, क्रिकेटचा आनंद आपण घेत आहोत आणि त्यासाठीच ही स्पर्धा आहे. कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दक्षता घेणं आपलं कर्तव्य आहे. तर प्लीज माझी एक नम्र विनंती हात जोडून असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये मात्र येऊ नका आणि कोणत्याही खेळाडूला त्रास होईल असं कोणतंही कार्य करू नका. आणि तुम्ही ते करणार नाही याचा विश्वास सुद्धा मला आहे, परंतु तरीही मी तुम्हाला विनंती करत आहे. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज, निर्धारित 5 षटकांचा हा सामना. जबरदस्त आपण पाहतोय, अफलातून ही स्पर्धा रंगलेली आहे. माणगाव तालुक्यातील एक स्वप्नवत स्पर्धा आणि त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी जर या सलामीवीरांनी, या दोन्ही सलामीवीरांनी सर जर या धावा चेस केल्या तर संतोषभाई खडतर यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस आणि प्रत्येक 500 बक्षीस यांच्याकडून. धन्यवाद डीजे मास्टर आणि धन्यवाद हर्षल. नजरे मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. हॅलो, प्रत्येक षटकारासाठी निलेश उभारे यांनी 1000 रुपयाचं बक्षीस, अशोक तेडगोरे आणि पुंडलिक तेडगोरे. शुभम जाधव यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे. सनी गुलगुले यांच्यासाठी लागोपाठ 3 षटकार जर आपण टोकलेत तर 2000 रुपयाचं इथे पारितोषिक देण्यात येईल. 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तो चलिए दोस्तों, मैच पे हम कंसंट्रेट करेंगे. जीतने के लिए 56 रनों की जरूरत. सलामी बल्लेबाज सनी गुलगुले, नॉन स्ट्राइक एंड पर निलेश. गेंदबाजी की जिम्मेदारी मसूद के ऊपर. पहली गेंद पर चौके की सहायता से अपना खाता खोला था सनी ने. जी हाँ, इस मरतबा ढीले हाथों से स्टीयर किया था. कवर की दिशा में फील्डर तैनात थे. अच्छी फील्डिंग, मगर यहाँ पे निशाना लगाना उन्होंने सही नहीं माना क्योंकि कवर में कोई भी फील्डर मौजूद नहीं था. एक तरह से सही निर्णय में कहूंगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या 5 रन. पहला ओवर प्रगति पर मसूद गजगे का. मसूद गजगे ही स्पर्धा जी नमस्कार चॅनल वरती, टीव्ही वरती आपण पाहिली, त्याचे मालक गणेश दादा विचारे हे सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं सुद्धा माणगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर टू यासिन सर. बहुत ही शानदार, बहुत ही कमाल का ये वातावरण हमें नजर आता हुआ, क्रिकेटमय वातावरण. ओहो, बहुत ही शानदार, बहुत ही लाजवाब ये गेंदबाजी हो रही है. पहली गेंद के ऊपर चौका खाने के बाद कमाल की वापसी मसूद गजगे द्वारा देखने को मिल रही है. लगातार 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है. कुल मिला के 4 गेंदें हो चुकी है. 5 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए जीतने के लिए 56 रनों की जरूरत. विकेटच्या हॅट्रिक साठी, षटकारांच्या हॅट्रिक साठी आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक गणेश विचारे यांच्याकडून. फिर से एक बार जोरदार अपील, कॉट बिहाइंड द विकेट का, और ये अंपायर जी ने आउट करार दिया है. अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद.
पंचांचा निर्णय अंतिम धन्यवाद, राहील. DJ. अंपायर डिसीजन, लास्ट डिसीजन. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद विकेट कीपर के हाथों में और एक अच्छा कैच. इसी के साथ ये पहला झटका. 5 गेंदें डाली जा चुकी है, 5 रन स्कोरबोर्ड पर. कमाल की गेंदबाजी, शानदार बल्लेबाजी मसूद गजगे ने काफी प्रभावित किया है इस इलाके में. मानगांव तालुके में, मानगांव तहसील में एक आइकॉन खिलाड़ी माने जाते हैं और जो भरोसा उन पर जताया था उनके संघ मालक अर्थात स्पॉन्सर ने, उसके ऊपर खरे उतरते हुए. और उसी के साथ सनी खेल रहे हैं एक चौके की सहायता से 5 रन बनाकर. और नए बल्लेबाज उनका साथ निभाने के लिए शैलेश स्ट्राइक एंड पर. सनी ने भी काफी प्रभावित किया है, बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं है. गोटवल के मैदान पर उनके बल्ले का जौहर मैंने देखा था, आग उगलता हुआ उनका बल्ला. आज अगर फिर से एक बार यहाँ पे बोल गया तो ये मैच आसानी के साथ उनके पक्ष में जाने की संभावना. देखिए हल्का सा अपील इस मरतबा बल्लेबाज शैलेश के रूप में, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं. ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 5 रन. हर ओव्हर में तकरीबन 11.20 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. हॅलो. आणि आपल्या स्पर्धेचे एक आधारस्तंभ आणि नक्कीच सर्व दमदार आमदार आपले भरत शेठ गोगावले यांचं इथे आगमन होतोय. तर माणगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. दमदार आमदार भरत शेठ गोगावले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सुद्धा पुनश्च सहर्ष स्वागत. आपण पाहतोय मंचावरती सर्व पाहुण्यांची, मान्यवरांची आणि पदाधिकाऱ्यांची इथे रेलचेल सुरू आहे, मांदी आली आहे. आणि क्रिकेटसाठी आपण वेळे आहोत हे पुन्हा एकदा इथे सिद्ध झालेलं आहे. क्रिकेटसाठी वाटेल ते करण्याची आपली तयारी असते. क्रिकेटसाठी बऱ्याच वेळा आपल्या जोरदार टाळ्या वाजवायच्या साहेबांसाठी. आपण पाहतोय वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल, ज्यांच्याच पाठिंब्याने ही स्पर्धा आज यशाकडे वाटचाल करते. इस बीच डीप स्क्वायर लेग की दिशा में खराब फील्डिंग. ओहो, 4 रन आसानी के साथ यहां पे मिलते हुए, जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे 4 रन मिले. इस चौके की सहायता से रनों की संख्या 9 रन, 1 विकेट के नुकसान पर. सनी खेल रहे हैं 9 रन बनाकर और शैलेश ने अब तक अपना खाता नहीं खोला. बाएं हाथ के बल्लेबाज सनी के ऊपर सभी की निगाहें. एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज. इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके इब्राहिम. अंपायर जी की तरफ से व्हाइट का इशारा. व्हाइट के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 10 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, डबल फिगर में रन आ चुके हैं. क्रिकेट के दीवाने इस मैच का लुत्फ उठाते हुए, आनंद यहाँ पे उठाते हुए, चारों तरफ हमें प्रेक्षक नजर आ रहे हैं. जी हाँ, इब्राहिम की इस मरतबा पटकी हुई गेंद टप्पा खाने के बाद बल्लेबाज के कंधे को छू कर निकल गई. शानदार गेंद थी. बल्लेबाज सनी ने उस गेंद को हालांकि खेलने की कोशिश की, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था. पहली मरतबा इस ओवर में बिंदी गेंद. 10 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. अब दोनों भी अंपायर आपस में बातचीत कर रहे हैं, मुन्ना पठान सर और उसी के साथ डांसिंग अंपायर हीरा. पहले ओवर में 5 रन. जो मेहमान इस डायस पे आए हैं, इस प्रतियोगिता में शिरकत जिन्होंने की है, उन सभी का मैं तहे दिल से इस्तकबाल करूंगा. कमाल का ये एटमॉस्फेयर यहाँ पे नजर आता हुआ, क्रिकेट में वातावरण. जी हाँ, ये लीजिए सनी गुलगुले ऑन द फायर. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. डीजे अविनाश, धन्यवाद डीजे मास्टर. या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतो. संतोष भाई खडतर यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सनी गुलगुले याला. हेलो,
इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 16 रन। दूसरा ओवर प्रगति पर। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं और मेहमान जो आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, जीतने के लिए 56 रनों की जरूरत। 5 ओवर का यह मुकाबला। पहले ओवर में 5 रन आए, मगर इब्राहिम का ये ओवर थोड़ा सा महंगा साबित होता हुआ एक चौका और एक छक्का सनी गुलगुले के बल्ले से हमें देखने को मिला। दीपक शेठ जाधव डायस पे है, भरत शेठ गोगावले, दमदार आमदार भी डायस पे है। अनेक मान्यवर इस मैच का आनंद उठा रहे हैं। क्या कमाल का ये एटमॉस्फियर है, मानो यहाँ पे सुभाष शेठ दळवी यांचं माणगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत। मानो ये ओहो, इस मरतबा हवा में गेंद जरूर थी, कैच टपकने का मौका बन सकता था, मगर गेंद उनके सर के ऊपर से निकल गई। लॉन्ग की दिशा में फील्डर तैनात थे, एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या 17 रन। सनी गुलगुले और उनके साथी बल्लेबाज शैलेश यहाँ पे लगन के साथ सही अंदाज के साथ बल्लेबाजी करनी होगी, समय सूचकता दिखानी होगी, क्योंकि लगन होगी तो ही यहाँ पे आप जीत मुकम्मल कर सकते हो। क्योंकि इंसानियत इंसान को इंसान बना देती है और लगन हर मुश्किल को। जी हां, आप वक्त जाया कर रहे हो। अंपायर जी का इशारा आता हुआ, वक्त जाया करना यहाँ पे मुनासिब नहीं होगा। प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुभाष शेठ दळवी। सुभाष शेठ दळवी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000। गेंद टप्पा खाने के बाद नीची रही और पैड से टकराई, हल्का सा अपील जरूर हुआ था। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ और इस एक रन के साथ रनों की संख्या 18 रन। दूसरा ओवर प्रगति पर इब्राहिम के रूप में। इब्राहिम ने इसके पहले बहुत ही अच्छी गेंदबाजी की, मगर यहाँ पे टेंशन देखिए, मनोवैज्ञानिक दबाव है और इस सिचुएशन में गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता। राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, फिर से एक बार जोरदार अपील, मगर यहाँ पे ओवर थ्रो के रूप में 4 रन मिलेंगे। कुल मिला के रन कितने सर? 5। यहाँ पे पंजा आता हुआ आणि ढवळे यांचं इथे स्वागत होतोय। या स्पर्धेसाठी जेवढे जे टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून अवेलेबल आपल्याला केलेत असे अप्पा ढवळे यांचं इथे आगमन झालं। त्यांचं सुद्धा माणगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत। और इस 5 रन की बदौलत रनों की संख्या फिर से एक बार जोरदार छलांग लगाकर जा पहुंची है 23 पर। आपले कार्याध्यक्ष अप्पा ढवळे यांच्याकडून आपण पाहतोय पूर्णपणे जे टी शर्ट आणि या स्पर्धेचे ते कार्याध्यक्ष आहेत त्यांच्याच पाठिंब्यामुळे ही स्पर्धा आज यशाकडे वाटचाल करते। त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। 23 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। इब्राहिम ने इस ओवर में 18 रन खर्च किए। पहला ओवर मसूद का काफी किफायती था, काफी कंजूस गेंदबाजी की थी। अब यहाँ पे 30 गज का दायरा हटने के बाद फील्ड थोड़ी सी फैलाई जा चुकी है। लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग हमें नजर आता हुआ 30 गज के दायरे के अंदर। देखिए ओहो, मसूद गजगे अपनी कलात्मक और यहाँ पे आविष्कार दिखाते हुए, कौशल्य दिखाते हुए और बल्लेबाज सनी को उन्होंने अचंभित किया। आश्चर्यचकित करने वाली यहाँ पे गेंदबाजी हो रही है। गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद गेंद कभी बाहर की तरफ निकल रही है, कभी अंदर की तरफ आ रही है। और इसी के साथ गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और सनी गुलगुले मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। पहले ओवर में 5 रन, दूसरे ओवर में 18 रन, मगर मसूद इस ओवर में फिर से एक बार कमबैक करते हुए, कमाल का कमबैक, शानदार वापसी, लगातार 2 गेंदे यहाँ पे बिंदी। इकबाल शेठ यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक। इकबाल 1000 रुपयाचं पारितोषिक। आणि हर्षल आता
हा भाव हळूहळू वाढणार आहे, तू बघत राहा फक्त. आता 1000 झालाय, काही डिवाइड आणि 2000 सुद्धा होईल. 23 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. 23 रन ऑन स्कोरबोर्ड. तीसरा ओवर जारी मसूद के रूप में. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक सुभाष शेठ दळवी यांच्या. ओहो, बहुत ही बढ़िया गेंद. मसूद आग उगल रहे हैं, जहरीली गेंदबाजी कर रहे हैं. मसूद के सामने बल्लेबाजी करना थोड़ा सा मुश्किल और परेशानी का यहाँ पे दिखाई देता हुआ मसूद ने पहले ओवर में. इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि बड़े मैच में बड़े खिलाड़ी बड़ा कारनामा करते हैं. मसूद ने इसके पहले भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, मगर ये मैच कितना क्रूशल है. ओहो, मानो हम बारबाडोस में, वेस्ट इंडीज में गेंदबाजी कर रहे हैं या मैच देख रहे हैं ऐसा लगता हुआ, क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद बल्लेबाज के कंधे की ऊंचाई तक उठ रही है और गेंद उनको शरीर को टच करती हुई, छूती हुई विकेट कीपर के दस्तानों में जा रही है. 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है. फिर से एक बार वही नजारा, वही चित्र नजर आता हुआ. इस प्रतियोगिता का क्या यहाँ पे मेडन ओवर फेंका जाएगा? 5 गेंदें और अब तक एक भी रन उन्होंने खर्च नहीं किया है. 1 विकेट अर्जित किया है इस ओवर में. रनों की संख्या हो चुकी है 23 रन. और इसी के साथ ये मेडन ओवर, 2 विकेट. कमाल का ओवर, जबरदस्त ओवर. हॅलो, इकबाल शेठ, धन्यवाद डीजे. इकबाल शेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येते या मेडन ओव्हर साठी. मसूद गजगे याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इकबाल शेठ धनसे यांच्याकडून. आणि तौसिफ राऊत यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक मसूद गजगे साठी. वेल्डन मसूद. आणि एकतिकारजी धनसे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक येतो मसूद गजगे याच्यासाठी. बारह गेंदें बची है और 33 रनों की जरूरत. ओहो, पहली गेंद उठाकर खेला, गेंद बिहाइंड द विकेट. लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रनों के लिए. सॉरी, डीजे एक मिनट डीजे एक मिनट. सर 6 रन है, ये 4 रन नहीं है, 6 रन मिलेंगे. थँक्यू डीजे. सुभाष दळवी, सुभाष शेठ दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येते या षटकारासाठी. शैलेश या फलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद हर्षल. 29 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. बहुत ही कमाल और बहुत ही धमाल मचाने वाला ये मैच. अंतिम मुकाबला, महासंग्राम जारी है. जी हाँ, फिर से एक बार बिहाइंड द विकेट गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे. देखिए क्रिकेट कितना अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. गिरगिट की तरह ये रंग बदलने वाला खेल, राजनीति की तरह रंग दिखाने वाला ये खेल. क्रिकेट इतना अजीबोगरीब खेल है कि इसके पहले वाले ओवर में 6 गेंदों में 0 रन बने थे और यहाँ पे मात्र 2 गेंदों में 10 रन बने हैं. कुल मिला के रनों की संख्या 33 रन, 33 रन ऑन स्कोर बोर्ड. 10 गेंदें
और 23 रनों की और जरूरत। 10 गेंदे और 23 रन। मजेदार मैच, झन्नाटेदार मैच, रोमांचित करने वाला मैच, दिलों की धड़कनें तेज करने वाला मैच। और फिर से एक बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में दंदनाती हुई गेंद निकल गई 4 रनों के लिए। उबैद गेंदबाजी कर रहे हैं, समझ में नहीं उन्हें आ रहा है कि करे तो क्या करे, किस तरह की गेंदबाजी करे। हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक यहाँ पे आता हुआ। मनोवैज्ञानिक दबाव क्या होता है ये अब वो महसूस कर रहे होंगे। ऐसे सिचुएशन में गेंदबाजी करने के लिए मनोबल, आत्मविश्वास की जरूरत होती है, क्योंकि ये सिचुएशन हैंडल करना इतना आसान नहीं होता। हमें देखना बहुत ही आसान है। आणि शैलेशसाठी 500 रुपयाचं सुभाष दळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक शैलेशसाठी। ऑफ स्टंप पर सफल होकर इस मर्तबा फाइनल की दिशा में खेलने की कोशिश थी शैलेश की। पहली मर्तबा एक बिंदी गेंद इस ओवर में हमें देखने को मिल रही है। रनों की संख्या हो चुकी है 37 रन, 37 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। कुल मिला के जीतने के लिए 56 रनों की जरूरत 5 ओवर में। 5वां ओवर जारी है, इस ओवर के बाद 1 ओवर आना बाकी है, यानी कुल मिला के 8 गेंदें अभी भी शेष बची हुई। 8 गेंदों में जोरदार प्रहार और मिड विकेट सीमा रेखा के बाहर। गेंद फिर से एक बार हवाई सफर करवाई गेंद को। 6 रन। थैंक यू डीजे 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 या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक शैलेशसाठी येतोय। सुभाष दादा दळवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक शैलेशसाठी। 7 गेंदे 13 रन। दिलों की धड़कनें तेज हो रही है, रोंगटे खड़े कर देने वाला मैच। इस मतलब अच्छी गेंद, कभी बल्लेबाज हावी होते हुए, कभी गेंदबाज छक्के छुड़ाते हुए। क्या होगा इस मैच का? फाइनल मैच जिस तरीके से होने की जरूरत थी उसी तरह से होता हुआ। आणि 6 गेंदे 13 रन। फास्ट घ्यायचं, 13 धावांची गरज, 6 चेंडू 13 धावा आणि थोडं फास्ट खेळायचं विनंती करतो रॅपिडो मोरबा। आणि मैदानामध्ये कुणी जायचं ना, हरेश सर, हरेशजी गजबल, लक्ष प्लेयर आत्मही जाता कामा नये। धन्यवाद हर्षल। देखिए ये दोनों भी टीमों ने सभी टीमों को हराया है और सभी टीमों को हराकर वो फाइनल में पहुंच चुके हैं, मगर इंसान हर वक्त जीतना चाहता है। हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पर दम निकले। बड़े निकले मेरे अरमां फिर भी कम निकले। ये मैच जीतने की ललक, ये मैच जीतने की तमन्ना दोनों टीमों में। आहा, कमाल की शुरुआत इस ओवर में। नए गेंदबाज, 5 गेंदें बची है और 13 रनों की जरूरत। इमरान आए हैं अपना निजी और पहला और निर्णायक ओवर लेके। 5 गेंदों में 12 रन बनाने हैं। पहले शुरुआत तो बहुत 13 रन बनाने हैं 5 गेंदों में, क्योंकि पहली गेंद बिंदी थी। इमरान यहाँ पे अब क्या सोच रहे होंगे, बल्लेबाज यहाँ पे क्या सोच रहे होंगे। जी हाँ, इस बतावा गेंद हवा में और इसी के साथ ये नो बॉल करार दिया। थँक यू डीजे। ऐसा 16 पुन्हा होणे नाही आणि विकेट
निलेश दादा में- थोरे यांचं सुद्धा मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत. मैदान में तूफान आ चुका है हर्षल. मैदान में देखिए क्या क्या घट रहा है. जी हाँ, नो बॉल करार दिया है, उसके साथ आउट करार दिया है. सर रन कितने मिलेंगे? कुल मिला के 3 रन, ये 2 3 रन ना. 2+1 टोटल 3 रन. ओके, कुल मिला के 3 रन यहां पे मिलेंगे बल्लेबाजी करने वाली टीम को. और इन 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 46 रन. अब जीतने के फास्ट लिए खेळायचं आहे. 10 रनों की जरूरत. यासिन सर हाँ थोडं फास्ट खेळायला सांगा, कारण की वेळ खर्च करताय. रॅपिडो हाँ हर्षल, 5 गेंदे 10 रनों की जरूरत. 5 गेंदे 10 रन. और यहां पे फ्री हिट रहेगा बल्लेबाजों के लिए, सुनहरा मौका. फ्री हिट, जी हाँ, सोने पे सुहागा. थोडं फास्ट घ्यायचंय. रॅपिडो मोरबा, वेळ खर्च करू नका मित्रांनो. अब नए गेंदबाज आए हैं. और इसी के साथ ये गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. थँक्यू डीजे डीजे डीजे. आणि या षटकारासाठी दीपक शेठ जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय. इस छक्के के सहायता से रनों की आणि संख्या सुभाष 52 शेठ रन. दळवी यांच्याकडून सुद्धा 1000. रोख रक्कम 2000 रुपये या 52. षटकारासाठी. अमर शिंदे याला 2000 रुपये. 4 गेंदे 4 रनों की जरूरत. और इस मरतबा गेंद हवा में, फिर से एक बार यहां पे नो बॉल करार दिया है. यहां पे अंपायर जी ने रिव्यू लिया है. क्या ये नो बॉल था? क्योंकि कैच लिया गया है तो देखा जाएगा. हॅलो, कुठलाही खेळाडू हा तिथे स्क्रीनच्या इथे जाणार नाहीये. कुठलाही खेळाडू जाणार नाहीये. हॅलो हॅलो, कोणी पंचांशी वाद घालायचा नाही. हा पंचांचा निर्णय अंपायरने अंतिम घेतलेला राहील. रिव्ह्यू आहे, बघून लक्षात घ्यायचे. घ्या. अंपायर हॅलो. घेतलेला रिव्ह्यू आहे. स्क्रीन जवळ कोणी येऊ नये. स्क्रीन जवळ कोणी येऊ नये. पंच निर्णय द्यायला तयार आहेत. कृपया कोणी गडबड करू नये. हरेश शेठ पाशीलकर सहकार्य करायचं आहे. कोणीही स्क्रीन समोर यायचं नाहीये. आपल्या डग आउट मध्ये थांबाय. थर्ड अंपायर दिलेला आहे पंचांनी. हॅलो, पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन राहील. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन मित्रांनो. मित्र Screen हो, वरती आपण कोणी पाहतोय यायचं इथे थोडासा अंधार पडला आहे आणि त्यासाठी अंपायरनी सुद्धा कोणतीही रिस्क घेतलेली नाहीये. अंपायर रिव्ह्यू आहे हा. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू घेता येत नाही. आणि नो बॉल आपण पाहतोय, रिव्ह्यू बघितल्यानंतर नो बॉल दिलेला आहे.
सर या चेंडूवरती जो काही निर्णय आहे तो आमच्यापर्यंत कळवा पुन्हा एकदा. आणि धावा किती? एकूण धावा 2. ओके, थँक्यू. चार चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज जिंकण्यासाठी गणेश स्पोर्ट्स संघाला. बऱ्याच नाट्यमय घटना इथे झालेल्या आहेत. काही क्षणामध्ये, काही वेळेमध्ये. मागच्या षटकारात संकेत यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. सन्माननीय इस बीच कारपेट के सहारे खेल दिया लॉन्ग ऑफ की दिशा में. 1 रन यहाँ पे जुड़ता हुआ. अब जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे गणेश स्पोर्ट्स या संघाला. उत्स्फूर्त असा हा प्रतिसाद प्रेक्षकांचा या स्पर्धेला आपण मिळालेला पाहतोय. और अशा प्रकारे आपण पाहतोय गणेश स्पोर्ट्स या संघानं सामना जिंकलेला आहे. राहुल बक्कम, राहुल बक्कम, केदार जाधव कुठे असतील त्यांनी इकडे यायचं. राहुल बक्कम, राहुलजी बक्कम कुठे असतील त्यांनी इकडे माईक पाशी संपर्क साधायचा. स्टेजवर यायचं आपण. एक आपल्याला लगेचच बक्षीस समारंभ करायचा आहे किंवा मान्यवरांना बाहेर जायचं आहे. मान्यवरांना बाहेर जायचं आहे त्या कारणाने आपण लगेचच बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करतोय. हॅलो, जल्लोष हा झालाच पाहिजे, नो डाऊट. पण आता आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करतोय, थोडीशी शांतता राखली तर बरं होईल. मान्यवरांना जायचं आहे. डीजे मास्टर सनी, ते स्पीकर इकडे फिरवा ना जरा. स्पीकर इकडे फिरवा. अल्ताफभाई दनसे कुठे असतील त्यांनी मंचकावर येऊन बसायचं आहे. अल्ताफभाई दनसे, आपण कुठे असाल तिथनं आपण मंचकावर येऊन बसायचं आहे. डीजे मास्टर
मित्रांनो आपण काही वेळातच इथे पारितोषिक वितरण सोहळ्यास सुरुवात करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि याच दरम्यान सन्माननीय निलेशजी थोरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय भाई दसवते यांना विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ देऊन, मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय निलेशजी यांचं स्वागत करावं. मित्रांनो जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण पाहतोय या मंचावरती दमदार आमदार आणि त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आहेत, मान्यवर आहेत. आज गणेश स्पोर्ट्स संघ जिंकलेला आहे. खूप खूप तुमचं अभिनंदन. मित्रांनो मी अल्ताफभाई धनसे, अल्ताफ दादा धनसे यांना विनंती करतोय, सर आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. या मैदानाचे मालक